ॐ गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार मंडळी. आपला प्रश्न उपनिषदातला 5वा प्रश्न सुरू आहे. तर त्याच्या आधी अमृत पुढचा गोषवाडा मागचा गोषवाडा वाचून दाखवणार आहे. मी शेअर करते. हा हा झालं येतंय? नाही नाही एक मिनिट आता नाही येत आहे ना. काय होतं पण दोघांचं पान आलं. स्टॉप शेअर अँड अगेन गो बॅक. क्रोमलाच गेले होते. हे काय इथे ते ना पहिल्यांदा एका याच्यात दिसत नाही पटकन. या आता दिसेल. या केलं मी ऑलरेडी आधीच केलं होतं. गेल्या सेशनची समरी अमृतने वाचून दाखवली. त्यानंतर निलिमाताईंनी साधुमुक्तीबद्दल सांगितले की उदाहरणार्थ रमण महर्षी ज्यांना ज्ञान मिळते सद्गुरु कृपेने किंवा देवाच्या कृपेने तेव्हा त्यांना आपोआप मोक्ष मिळतो. तिला साधुमुक्ती म्हणावे. नंतर गेल्या वेळेच्या सारांशातील नित्य प्रलयाच्या विषयी बोलल्या. मनुष्य मेल्यानंतर त्या प्रलयकाळी सूक्ष्म शरीर ज्यात मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी लीन झालेले असते हे सगळे ब्रह्मामध्ये लीन होते. हे ब्रह्म म्हणजे ब्रह्म अधिक माया, कारण तिथे सूक्ष्म शरीराचे परत येणे असते. हा नित्य प्रलयाचा भाग असतो जो मरतो त्या जीवासाठी. बाकीच्या लोकांसाठी तो मनुष्य परत येणार नसतो, कायमचा गेला असेच सर्वांना वाटते. पण गेलेला सूक्ष्मजीव कोणत्या तरी लोकात जाणार असतो किंवा पृथ्वीवर पुढील जन्म घेणार असतो. जस्ट लाईक आवर गोइंग टू स्लीप एव्हरी नाईट अँड वेकिंग अप अगेन द नेक्स्ट डे. महेशचा प्रश्न प्रातिभासिक सत्याबद्दलचा होता. महाभारतातील देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण
यांना निलिमाताईंनी प्रातिभासिक देव असे म्हटले होते. तर ते काल्पनिक का? कृष्ण काल्पनिक नव्हे. कृष्ण खरा, म्हणजे आपण स्वतः जेवढे खरे तेवढाच खरा, पण ते अक्षर सत्य नव्हे. अर्जुनाला सखा वाटणारा, द्रौपदीला भाऊ वाटणारा, ते प्रातिभासिक रूप. कृष्णाचे गीतेच्या 11व्या अध्यायातील विश्वरूप ते पारमार्थिक सत्य, जे पाहून अर्जुन घाबरला, ज्याचे आपल्याला आकलन होणार नाही. ते ब्रह्माचे रूप पेलण्यास अवघड असे असते, कारण ब्रह्म हे निर्गुण आहे. ते समजाविताना निलिमाताईंनी अथर्व शीर्षाचे उदाहरण दिले. त्यात सुरुवातीला येतं त्वम ब्रह्मासी. हे खरे, पण पेलायला अवघड, म्हणून कळण्यासाठी किंवा पूजनीय असे एकदंतम चतुर्हस्तम असे पुढे आले आहे. प्रत्येक वेदात असा एक विग्रह मंत्र असतो असं निलिमाताईंनी सांगितले. भक्ताला दिसणारा देव खरा, पण त्याच्यापुरता किंवा भजण्यापुरता. अक्षर ब्रह्म वेगळे, ते निर्गुण किंवा निराकार. नंतर निलिमाताई आसनाबद्दल बोलल्या. स्थिर सुखासनामध्ये बसणे महत्वाचे असते ध्यानासाठी किंवा अंतर्मुख होण्यासाठी. प्राणायामाबद्दल त्या म्हणाल्या की ते म्हणजे नुसतं श्वास रोखणं नाही. प्राणायाम म्हणजे चैतन्य टिकवून ठेवण्याचा सराव, ज्या सरावाने जीवनात स्थिरता येते आणि प्रत्याहारात अंतःकरणाला शिस्त लावणे येते. फिजिकल डिस्कम्फर्ट्सकडे दुर्लक्ष करणं शिकावं लागतं. नंतर ध्यानासाठी बसण्याच्या द्वैती आणि अद्वैती अशा 2 प्रकारांबद्दल निलिमाताई म्हणाल्या. आपल्या देवाची, म्हणजे उदाहरणार्थ विठ्ठल किंवा राम किंवा शिव किंवा देवी किंवा जस्ट ओम अशी प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आणून फक्त त्याचाच विचार करून त्यावर मन स्थिर करणे म्हणजे द्वैती. आणि अद्वैती किंवा योगी माणसे ध्यानाचे वेळी स्वतःच्या नासिकाग्रावरती लक्ष केंद्रित करतात. नंतर ओम हे ब्रह्माचे प्रतीक आहे, त्याला आलंबन असं म्हणतात. ते अ अधिक उ अधिक म अशा 3 मात्रा आणि त्यानंतरची शांतता म्हणजे तुर्या. हा मराठीतील ओम नव्हे किंवा कोणाचे नाव नव्हे. ओमचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे, कारण त्यातील 3 भागांमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद आणि पूर्ण ब्रह्म मिसळलेलं आहे, अ अधिक उ अधिक म मध्ये. तर श्लोक 5.2 मध्ये पिप्पला ऋषींनी उत्तर दिले की हे सत्यकामा, ओंकार रूप ब्रह्म म्हणजे परा आणि अपरा, सगुण किंवा निर्गुण असं दोन्ही प्रकारचं आहे. मांडुक्य उपनिषदात हे आले आहे आणि त्याचे ध्यान करणारास दोहोपैकी एका लोकाकडे जाता येते, स्वर्गलोक किंवा पितृलोक. तिथे ओंकारातील अ, उ आणि म यांचे वर्णन खालील प्रकारे आहे. अ म्हणजे विराट रूप किंवा समष्टीवरील स्थूल प्रपंच, वैश्वानर किंवा अग्नी. उ म्हणजे हिरण्यगर्भ, सूक्ष्म प्रपंच. आणि म म्हणजे अंतर्यामी किंवा ईश्वर. अ आणि उ हे अपराब्रह्म आणि म हे पराब्रह्म. त्यानंतर आपण 5 वेळा ओंकार म्हणण्याची प्रॅक्टिस केली. नंतर उपासना ही 3 प्रकारची असते. एक म्हणजे अप्रधान, ज्यामध्ये जास्ती भर अ वरती दिला जातो. अ अधिक उ म्हणजे द्विप्रधान, जास्ती भर ओ वरती दिला जातो. आणि अ अधिक उ अधिक म म्हणजे तिन्हींवरती भर असतो आणि शिवाय मधल्या पॉज वरती सुद्धा लक्ष केंद्रित असते. श्लोक 5.3 मध्ये सांगितले आहे की केवळ अप्रधान उपासना करून त्यात एकरूप होऊन जप करणारा मनुष्य त्या योगे पृथ्वीवर चांगल्या घरात पुनर्जन्म पाहू शकतो. अ मध्ये ऋग्वेद आहे आणि त्यावरती मन केंद्रित ठेवून ध्यान केले असता चांगल्या घरामध्ये, म्हणजे श्रद्धा असणाऱ्या किंवा सात्विक आणि संपन्न कुटुंबामध्ये जिथे शांती नांदत असेल अशा पुनर्जन्म मिळून स्वर्गलोक साधता येतो. तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा यांच्या योगाने तो वैभवाचा अनुभव घेतो. आणि त्यावेळी त्यांनी शुचीनाम श्रीमताम गेहे हे सांगितलं होतं, म्हणून मी तो भगवद्गीतेतला अध्याय 6 मध्ये श्लोक 41 आणि 42 ते लिहिले त्या समरीमध्ये. हो, थँक्यू. ऍक्च्युअली तिथे ते म्हणतात की योगभ्रष्टाला कसं मिळतं, पण तेच वर्णन आपल्याला इथे सांगितलंय ना की शुचीनाम आणि श्रीमता. श्रीमता म्हणजे सात्विक आणि संपन्न अशा घरात तुम्हाला
जन्म मिळतो पुन्हा. हा. म्हणून मला ते म्हणजे संपन्न म्हणजे, आणि तुम्ही ते पण म्हणालात की नुसते श्रीमंत नव्हे पैशाने किंवा असं. नाही नाही, हा हा. बरोबर. जिथे शांती नांदते ते महत्वाचं, असं घर. एक्झॅक्टली. श्रद्धा आहे, सात्विक आणि संपन्न. तुम्ही जे लिहिलं ना ते अगदी बरोबर आहे. हम्म. व्हेरी गुड, छान सांगितलं तुम्ही. फक्त मला एकच सांगायचं की तुम्ही थोडं आणि वरती गेलात तर ते आपण वेदात सांगितलंय असं म्हटलं ना, त्याच्यात प्रत्येक वेदात सांगितलं का असं मला माहित नाही, कारण माझा सगळा वेदांचा अभ्यास झालेला नाही आहे. तर मला अच्छा. वाटतं तो प्रत्येक शब्द काढून टाकावा की वेदामध्ये असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्णन करता हा. तेव्हा प्रातिभासिक पण असतं, पारमार्थिक पण असतं, दोन्ही वर्णन तिथे असतात. अं, हा इथेच आहे. ते- हे महेशच्या प्रश्नामध्ये होतं. हम्म, हम्म. तर तिथे फक्त तो अं, प्रत्येक शब्द काढायचा आहे असं मला वाटतं, कारण आपल्याला अथर्ववेदाचं सगळ्या फक्त वेदांची लिहून माहिती नाही. करेक्ट. करेक्ट. अथर्ववेदात आहे म्हणून फक्त अथर्ववेद असं लिहीन तिथे अपलोड करायच्या आधी. हा नाही, तसं लिहिलं नाही. म्हणजे नुसतं वेदात असलं लिहिलं तरी चालेल, कारण दुसऱ्या अच्छा. याच्यात पण असेल. पण मला सगळे वेद माहिती नाही, म्हणून मला प्रत्येक वेदात असं ओके ओके ओके, मग ते, प्रत्येक शब्द फक्त काढायचा. तेवढा हो. एकच शब्द काढायचा आहे. पण हम्म, छान झालंय तुमचं, लिहायला खूप छान झालंय. आणि कळतंय म्हणजे आपण जे काय केलं ते. हो. हो, आणि प्रत्येक वेदात, हम्म, हा हम्म. प्रत्येक वेदात असं नाही. हा. हा ओके. आणि प्रत्येक विग्रह नाही, म्हणजे पण एक्सप्लेनेशन का, वास्तविक काय काय निलिमाताई? काय ते. विग्रह मंत्र म्हणजे विग्रह शब्दाचा अर्थ काय असा जस्ट? नाही, विग्रह म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी ते हा, केलेलं असतं. एक्सप्लेनेशन. म्हणून हा. हा. आता आपण म्हटलं की ब्रह्माचं रूप एवढं मोठं आहे की ते आपल्याला अं, कळायलाच खूप अवघड आहे. म्हणून मग आपण काहीतरी समोर एक आपली मूर्ती ठेवतो किंवा आपली प्रतिमा ठेवतो की त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापर्यंत जाता येईल असं. तर म्हणून त्याला विग्रह मंत्र म्हणतात. ऍक्च्युली हे मला चिन्मयानंद जे आहेत त्यांनी एक भाषण दिलं होतं. त्याच्यात त्यांनी हे एक्सप्लेन केलं होतं. म्हणजे हे उदाहरण नव्हतं, पण दुसरं उदाहरण त्यांनी दिलं होतं की वेदामधला एक हे होतं आणि त्याच्यामध्ये आधी त्यांनी म्हटलं की हा देव तर ब्रह्मासारखा आहे, आणि नंतर त्यांनी म्हटलं होतं की जे काही आपलं रूप असतं ना तशा प्रकारचं झालं होतं. तर त्याच्यात मग चिन्मयानंदाने सांगितलं होतं असं जेव्हा असतं वेदात तेव्हा त्या मंत्राला विग्रह मंत्र म्हणतात. आणि मला ते खूप आवडलं. खरंच आहे ना, की आपण जेव्हा मी हे शिकवत होते तेव्हा म्हटलं इकडे तर आपण म्हणतो की तो म्हणजे ब्रह्म आहे त्याचं आपल्याला वर्णन नाही करता येत, तो असा आहे तसा आहे. आणि मग इकडे आपण त्याला म्हणतो की चार हात आहे त्याला, आणि म्हणजे जे काय गणपतीचं वर्णन आहे ते आपण करतो. तर ते वर्णन आपल्याला समजण्यासाठी असतं, म्हणून त्याला विग्रह अं, विग्रह मंत्र म्हणतात. हम्म. चला जाऊया पुढे. हम्म. मी आता माझी फाईल शेअर करते. मागच्या वेळी आपण हा तुम्ही शेअर करा. ओके. हम्म. आता मी करते. दिसतंय? नाही अजून, पण येईल. हम्म. आता आलं? दिसत. ओके गुड. तर आज आपण मंत्र 4 5.4 ते 5.7 हे एवढे करणार आहोत. तिथे आपला प्रश्न 5 संपणार आहे. तर मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की अ उ म पैकी अ ची आपण पाहिलेली होती. तर आता पुढचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये आपण दोन घेऊन अ आणि उ घेऊन आपण जशी करतो प्रार्थना, म्हणजे जप करतो, त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलंय. तर अम, हे दिसतंय का तुम्हाला बरोबर? कारण माझं तिथे रिफ्लेक्शन सगळ्यांचे चेहरे मला दिसतात. हो का? मला ओके, आता मला ठीक. हा. तर या मंत्रामध्ये आपण द्विमात्रेण असं जे म्हटलं की दोन मात्रा घेऊन बोलायचे.
अ आणि अ, अ आणि उ हे दोन एकत्र करून आपण ते म्हणणार आहोत. तर आपण आधी म्हटलं तसं अपरा हे अ आणि उ यामध्ये अपरा विद्या, आणि मग जेव्हा आपण उ आणि म सगळे म्हणतो ही पराविद्या. तर आज आपण दोन्ही बघणार आहोत. दोन मात्रा घेऊन जे काय होतं ते या मंत्रामध्ये आहे. पुढचा मंत्र आहे त्याच्यामध्ये अ उ आणि म म्हणून काय होतं ते आपण बघणार आहोत. तर अशा आपण दोन प्रकारच्या प्रार्थना आज बघणार आहोत. तर 5.4 माधवी म्हणून दाखवते. हो. अथ यदि द्विमात्रेण मनसि सम्पद्यते स अन्तरिक्षं यजुर्भिरुन्नीयते सोमलोकं स सोमलोके विभूतिमनुभूय पुनरावर्तते. तसा हा मंत्र सोपा आहे. अर्थ आधी शब्दांचा सांगते. अथ यदि म्हणजे जर, द्विमात्रेनं म्हणजे दोन मात्रांचा, अभिध्यायेती मागच्या वेळी आपण पाहिलं होतं, ध्यान करायचं पण मन लावून करायचं, आणि तदा मनसी संपदते म्हणजे मनाशी एकरूप व्हायला पाहिजे. काय एकरूप व्हायला पाहिजे ते मी स्पष्टीकरणामध्ये सांगते. सह तो अ, यजुर्भिही म्हणजे यजुर्वेदाने, अंतरिक्षम आकाशात, सोमलोकम उन्नीयते म्हणजे सोमलोकात घेऊन जातो. म्हणजे सोमवेद आपल्याला सोमलोकात घेऊन जातो. सोमलोकात म्हणजे स्वर्गात. सह म्हणजे तो, सोमलोके विभूतीम म्हणजे स्वर्गात जाऊन सगळ्या छान गोष्टी तो एन्जॉय करतो, सुख अनुभवतो. आणि मग काय होतं तर त्याला मुक्ती मिळते का? नाही, तो परत इथे येतो. म्हणून ते म्हणतात पुनः आवर्तते म्हणजे तो पुन्हा मृत्यू लोकात परत येतो. असा आता त्याचा अर्थ बघूया. ओंकार मंत्राच्या अ आणि ओ अशा दोन मात्रांच्या ध्यान करणाऱ्या मनुष्य, अ, हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं नंतर. मनुष्याचं मनाने संपन्न होत असं नाही, त्याचं मन कशाशी तरी एकरूप होतं. आणि यजुर्वेदाचे मंत्र सोमलोकाच्या अ, सोमलोकामध्ये म्हणजे स्वर्गलोकात त्याला घेऊन जातात. सोमलोक म्हणजे आता तिसरा आला आपला. तर अ, सोमलोकात म्हणजे स्वर्गामध्ये ऐश्वर्याचा राजेशाही अनुभव घेऊन तो पुन्हा मृत्यू लोकात परत येतो. तर म्हणून आपण त्याला अपरा ही विद्या म्हणतो, कारण याच्यामध्ये आपल्याला मोक्ष मिळत नाही. आपण पुन्हा आपल्या धर्तीवरती परत येणार आहोत. तर तर आता मी त्याचं स्पष्टीकरण सांगते. अं, हो. आता आपल्याला आधीपासून माहिती आहे की वरती फक्त आपल्याला प्रार्थना करता येत नाही. म्हणून आपण इथे द्विमात्रेनं दोन मात्रांची घेऊन ध्यान करतो आहोत. अ आणि ओ प्रधान ही उपासना आहे आत्ता ज्या या मंत्रामध्ये आपण बघतोय ते. तर अम, ही उपासना हिरण्यगर्भाची आहे. हिरण्यगर्भाचं आपण इथे उपासना करत असतो. आणि जेव्हा ही उपासना करत असताना आपण हिरण्यगर्भाशी, मी तुम्हाला म्हटलं ना आपलं मन कशाशी एकरूप झालं पाहिजे, तर हिरण्यगर्भाच्या कल्पनेशी आपल्याला एकरूप व्हायचंय. त्यांनी फक्त एवढंच म्हटलंय की मन तुमचं एकरूप व्हायला पाहिजे. पण कशाशी एकरूप व्हायला पाहिजे? तुम्ही जेव्हा ओ म्हणता म्हणजे अ आणि उ म्हणून जेव्हा ओ होतो त्या ओशी तुमचं मन एकरूप व्हायला पाहिजे. आणि अर्थातच जेव्हा आपण ओम म्हणतोय तेव्हा आपण हिरण्यगर्भाची उपासना करतोय. म्हणून त्या हिरण्यगर्भाशी आपलं मन एकरूप झालं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. तर अ, त्याच्यामध्ये काय होतं मग, अ, या ध्यानामध्ये आपण हिरण्यगर्भाशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा म्हणजे आता हे मरणापर्यंत करायचं असतं.
आणि मरणाच्या अम, वेळी असं म्हणता येईल मनसी संपदते, असं त्यांनी जे म्हटलं आहे. तर आता इथे मनसी म्हणजे संस्कृतमध्ये सांगायचं तर ही सप्तमी वापरली आहे त्यांनी. त्याचा अर्थ की मनाशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि काय एकरूप व्हायला पाहिजे की ज्याची आपण प्रार्थना करतोय. कशाची इथे प्रार्थना करतोय की अ आणि उ मिळून हिरण्यगर्भ होतं. म्हणून आपण त्याची जी प्रार्थना करतोय त्याच्याशी आपलं मन एकरूप झालेलं पाहिजे. तर आपण हे ध्यान करतो आहे आणि मग या ध्यानामध्ये आपण अ, हिरण्यगर्भाशी एकरूप झालो आहे. मग आता याचं फळ काय असतं, तर ते आपल्याला फळ पण याच्यात आपल्याला सांगितलंय की असं केल्यानंतर तो मरणानंतर, आता इथे म्हणजे ऋग्वेद, उ म्हणजे यजुर्वेद. तर यजुर्वेदातल्या ज्या देवता आहेत त्या आपल्याला स्वर्गात घेऊन जातात. आणि मग स्वर्गामध्ये उत्तम उत्तम असं सगळं सुख असतं, ते आपल्याला भोगता येतं. आणि मग ते भोगल्यानंतर आपण अर्थातच हिरण्यगर्भ सुद्धा अनित्य आहे, त्यामुळे आपण पृथ्वीवरती त्याच्यानंतर परत येतो. तर स्वर्गात जायचं आणि पुन्हा पृथ्वीवर परत यायचं, असं याच्यामध्ये होऊ शकतं. तर आणि कुठे येतो आपण परत, मगाशी अ, अमृतने सांगितलं तसं धार्मिक, सांस्कारिक आणि श्रद्धा असणाऱ्या अशा संपन्न घरात आपल्याला पुन्हा जन्म मिळतो. तर म्हणजे पुनर्जन्म ज्यांना व्हायला पाहिजे त्यांनी ओमची अशी प्रार्थना केली, मेरेपर्यंत करायची ती, तशी केली तर त्यांना पुन्हा जन्म मिळू शकतो. आणि अ, काही लोकांना वाटतं की हे जास्त बरं आहे मोक्ष मिळण्यापेक्षा. मोक्षापेक्षा हे डील जरा चांगलं आहे ना, की वन बाय वन गेट वन फ्री असं आहे, की आपण पुन्हा आपल्या इथे जगात परत येणार आहोत आणि छान घरामध्ये येणार आहोत, की आपल्याला सगळी उपासना पुन्हा करता येईल. तर असा या मंत्राचा अर्थ आहे. आता आपण पुढच्या मंत्राकडे जाणार आहोत. इथे ऍक्च्युअली पूर्ण म घेऊन आपण प्रार्थना करणार आहोत. आणि हा म्हणून मंत्र महत्वाचा समजला जातो. 5.5 दिसतोय. तर माधवी. हो, वाचू. हो. यः पुनरेतं त्रिमात्रेणेमित्येतेनैवाक्षरेण परं पुरुषमधिध्यायीत स तेजसी सूर्यसम्पन्नः यथा पादोदरस्त्वचा विनुर्भुज्यत एवं ह वै स पाप्मना विनिर्भुक्तः स सामभिरुन्नीयते ब्रह्मलोकं स एतस्माज्जीवघनात् परात् परं पुरीशयं पुरुषमीक्षते तदेतौ श्लोकौ भवतः. तर शब्द खूप आहेत पण सोपे आहेत तसं सांगायला. तर यह पुनः एतः, पण जो, त्याचा अर्थ आहे त्रिमात्रेनं, म्हणजे तीन मात्रा घेऊन अ ओ आणि म घेऊन. तर तसं म्हणताना आपण त्याला ओंकार म्हणतो. तर ओंकाराची तुम्ही प्रार्थना करत असाल म्हणून लगेच त्यांनी लिहिलंय ओंकार इथे एतेन अक्षरेण. म्हणजे ओंकाराचा सर्व मात्रा घेऊन आपण जर का ध्यान करणार असू तर परम पुरुषम म्हणजे परमपुरुष, परमब्रह्म ज्याला आपण म्हणतो, अधियायितम. ते आपण मगाशी पाहिलं तसंच की त्याच्यामध्ये आपल्याला ध्यान करायचंय की म्हणजे आपलं सगळं कॉन्सन्ट्रेट करून असं ध्यान करायचंय. सह तो तेजसी सूर्य, तेजोमय सूर्यलोकात संपन्न म्हणजे प्राप्ती करतो, सूर्यलोकापर्यंत तो जातो. अ, यथा पादोदर, पादोदर म्हणजे साप. तर ज्याप्रमाणे सर्प
त्वचा विनिमळ विनिर्मुच्यते, म्हणजे कात टाकतो जसा साप, तसं यांचं काय होतं की एवम हा वै, म्हणून सह तो पापना 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 विनिमुर विनि विनिर्मुक्त्य, म्हणजे पापापासून तो मुक्त होतो. जसा साप आपली कात टाकतो तसा हा जो प्रार्थना करणारा आहे भक्त, साधक, त्याचं पापापासून त्याला मुक्ती मिळते. एक गोष्ट झाली. दुसरं, सह म्हणजे तो, सामभिही, सामवेदातील उक्तीप्रमाणे उन्नीयते. उन्नीयते म्हणजे उचलून ठेवला तसा. जसं मगाशी ते स्वर्गामध्ये गेले होते, तर तसा हा जो साधक आहे, या साधकाला उचलून असं ठेवलं जातं. कुठे ठेवलं जातं? तर ब्रह्मलोकम, त्याला एकदम ब्रह्मलोकात उचलून ठेवलं जातं. सह तो एतत् एत सॉरी एतस्मात् जीवधनात, म्हणजे सामान्य पदावरून, जीवनात सामान्य पदावरून परम पुरुषम, नाही, पुरुषया पुरुषयम पुरुषः, म्हणजे त्यांना पुढची डिग्री घ्यायची आहे, म्हणून ते म्हणतात सर्वात उच्च अशा पदात, सर्वात उच्च अशा पदाला इक्षते, म्हणजे जातो. तत् एतौ शोक श्लोकौ भवतः, म्हणजे असा हे मंत्र सांगताय. आता पूर्ण अर्थ बघूया आपण. परंतु अ, उ, म या 3 मात्रांनी युक्त असणाऱ्या ओंकार ब्रह्माचे जो ध्यान करतो, तो तेजोयुक्त सूर्यलोकी संपन्न होतो. ज्याप्रमाणे सर्प आपली कात टाकतो, त्याप्रमाणे तो पापापासून मुक्त होतो आणि सामवदा मंत्राप्रमाणे ब्रह्मलोकात जातो. या ठिकाणी जीवाहून भिन्न उप्स, जीवाहून भिन्न आणि अत्यंत श्रेष्ठ आणि सर्व शरीर व्यापी अशा पुरुषाचं दर्शन त्याला होतं. म्हणजे बेसिकली ब्रह्माचं दर्शन होतं, असं त्यांना म्हणायचंय. तर आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. आपण जेव्हा माधवी सांगते ना, आपण जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आपण अ, उ, म हे तिन्ही मात्रा वापरून करतो. आणि तशा प्रकारची जी प्रार्थना आहे, त्याच्याबद्दलचा हा मंत्र आहे. तर ते जे करतोय आपण, ते ओंकार ब्रह्माची प्रार्थना करतोय. आणि जेव्हा आपण ओंकार ब्रह्माची प्रार्थना करतो, तशी केल्यानंतर मरणानंतर तेजोयुक्त सूर्यलोकामध्ये आपण संपन्न होतो. आणि याच्यामध्ये त्यांनी जी उपमा सांगितली आहे, त्याच्यामध्ये तो शब्द सुद्धा त्यांनी जो शब्द वापरला इथे की बरं, त्याच्यासाठी नंतर जो सर्पासाठी जो शब्द वापरलाय, तो त्या शब्दाचं पण महत्व आहे की पादोदरः असा शब्द वापरलाय त्यांनी. म्हणजे सापाला हे नसतात, काय पाय नसतात, पण तो कसा समोर सरकतो, तर त्याच्या पोटाने सरकतो. आणि म्हणून पोटाने जे काय समोर सरकतात, त्या ॲनिमल्सला पादोदरः असं म्हणतात. तर ते पोटावरून ते पुढे सरकतात म्हणून. तर तो जो साप असतो, तो आपली त्वचा काढतो, म्हणजे आपण म्हणतो तो कात आपली काढून टाकतो. तसं हा जो भक्त आहे, तो पापापासून मुक्त होतो. आणि नंतर मग आपण आधी पाहिलं होतं ते सगळे मंत्र पाहिले नव्हते आपण. ऋग्वेद पाहिला, यजुर्वेद पाहिला. आता आपण तिसरा जो आहे सामवेद, त्या सामवेदाच्या
म्हणजे आपण जे म्हटलं आहे त्याच्यामधून आपण सामवेदासही त्याच्यात असं हे घेतलं आहे, भाग घेतलेला आहे. तर त्याच्याप्रमाणे आपण ब्रह्मलोकात जातो. आणि जेव्हा आपण तिथे ब्रह्मलोकात जातो तेव्हा आपल्याला ब्रह्माचं दर्शन होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर इथे एक शब्द आहे, ओम इति एतेन अक्षरेण. म्हणजे अ आणि ओ याच्यापासून असणारी उपासना पण इथे केली जाते. आणि त्याच्या पुढे आपण म ऍड केल्यामुळे ईश्वराची पण आपण उपासना करत आहोत. म्हणजे आपण म्हटलं होतं तसं विराट आणि हिरण्यगर्भ आणि शेवटी ईश्वर म्हणजे ब्रह्म, या तिन्हीची उपासना आपण या मंत्रामधून करत असतो. अ उ म जेव्हा आपण एकत्र म्हणतो तेव्हा आपण तिन्हीची एकत्र उपासना करत असतो. म्हणजे हे पूर्ण रूप जे आहे ब्रह्माचं आपल्याला असं समजलं जातं की त्याचं स्थूल रूप म्हणजे विराट आणि त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे हिरण्यगर्भ आणि बाकीचं जे सगळं आहे तसं सगळं धरून आपण ब्रह्माची इथे प्रार्थना करत असतो. आणि ही खूप म्हणजे पॉवरफुल अशी प्रार्थना आहे. म्हणून त्यांनी पुढे म्हटलंय की सह तेजसी सूर्य संपन्न, म्हणजे सूर्य सूर्यमंडळापर्यंत आपल्याला हा मंत्र घेऊन जातो. आणि आपण ब्रह्माचं ध्यान करतो आहोत. म्हणून मग आपण ब्रह्मलोकापर्यंत जातो. तर ब्रह्मलोकापर्यंत कोण घेऊन जातं आपल्याला, तर सामवेद आपल्याला घेऊन जातो तिथपर्यंत. आणि पण तरी पण आता लक्षात ठेवायचं की ओंकार उपासनेमुळे क्रममुक्ती मिळते, मोक्ष मिळत नाही. म्हणजे आत्ता मी तुम्हाला असं सांगते कारण आपण या श्लोकामध्ये आपण ब्रह्म लोकापर्यंत जातो इथपर्यंतच आपण बोलतोय. त्याच्या पुढचं आपण काही बोलत नाही. तर त्याच्या पुढचं जे आहे ते आपल्या पुढच्या मंत्रामध्ये आहे. पण आता तरी आपण सांगायचं की नुसती उपासना करून आपल्याला फक्त क्रममुक्ती मिळते. क्रम म्हणजे स्टेपमध्ये पहिली स्टेप काय आहे की आपण ब्रह्म लोकामध्ये जातो. तर ही जी स्टेप आहे ही इथपर्यंत आपल्याला सांगितलेली आहे. मग तिथे गेल्यानंतर तुम्ही काय करायचं की तुम्ही ब्रह्माची आणखी उपासना करायची. आणि तुम्ही जेव्हा जास्त उपासना करता तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. तर ते पुढच्या मंत्रात आहे. पण असं म्हणजे कन्फ्यूज आपल्याला करू नये. कारण की तुम्ही म्हणाल निलिमाताई तुम्ही मागच्या मंत्रात तुम्ही म्हणाला की मोक्ष मिळणार नाही आणि मग आता म्हणता तुम्ही मोक्ष मिळेल. नुसतं ओंकाराने मोक्ष मिळणार नाही. ओंकाराने तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाता आणि ब्रह्मलोकात जाऊन पुन्हा तुम्हाला प्रार्थना करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही तिथे उपासना करता त्याच्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळतो. आणि क्रममुक्तीमध्ये असंच असतं, 2 स्टेप्स असतात. तर एक स्टेप तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाता आणि मग दुसरी स्टेप जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोक्ष मिळतो, मोक्ष मिळू शकतो. किंवा मग केव्हा तुम्हाला मोक्ष मिळतो, तुम्ही जर का ब्रह्मलोकात गेले आणि जेव्हा प्रलय होतो, प्रलयामध्ये सगळ्यामध्ये बदलतं ना, जेव्हा सगळं बदलतं तेव्हा हे जे साधक आहेत त्यांना तेव्हा मग मुक्ती मिळते. म्हणजे सॉरी, तेव्हा त्यांना मोक्ष मिळतो. प्रलयामध्ये मिळतो किंवा दुसरं म्हटलं तसं की ब्रह्मलोकामध्ये त्यांनी पुन्हा जाऊन प्रार्थना केली आणि उपासना केली तर मग त्यांना मोक्ष मिळू शकतो. पण जेव्हा आपण ओंकार शिकतोय हा मंत्र शिकतोय तेव्हा आपण असं म्हणायचं की ओंकार उपासनेने क्रममुक्ती मिळते, मोक्ष मिळत नाही. आता आपण हा जो मंत्र आहे त्रिमात्राचा, त्याच्यामध्ये आणखी एक होतं की तुमचं पापक्षालन होतं. तुमचे पाप असतील ते सगळे निघून जातात. जसं आपल्याला म्हटलं की साप जशी आपली कात टाकतो तसं तुम्ही सगळे पाप तर टाकून देतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्रह्मलोकात घेऊन जातं. तो शब्द पण खूप छान आहे, उन्नीयते. म्हणजे ते ऍक्च्युली उचलून तुम्हाला तिथे ठेवतात ब्रह्मलोकामध्ये आणि मग तिथे तुम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा आपला जो ओमचा आहे हा मंत्र आहे. तर मला वाटतं की इथे आपण सगळे मिळून आपण प्रार्थना करू, 5 वेळा ओम म्हणू. माधवी तू सांग. आणि मला वाटतं फक्त एकच जण मोठ्याने म्हणा, कारण सगळ्यांनी म्हटलं ना की खूप आवाज येतो म्हणजे ते थंडावर येत आहे. पण हा मला वाटतं महेश तू
माधवी नंतर म्हणू शकतोस का? चालेल चालेल, मी ना, म्हणेन. कारण तू पण छान म्हणतोस. तर 5 वेळा आपण म्हणू. बाकीचे सगळेजण म्यूट मध्येच आपापल्या घरी. मी पण म्यूटवर जाते. छान, छानच म्हटलं तुम्ही दोघांनी. ऍक्च्युअली मला तितका वेळ श्वास घेतला येत नाही, पण खूप मस्त झालं. तर आता तुम्ही बघितलं असेल की दोघांच्या याच्यामध्ये ओ म्हणताना ज्या कंपन्या येतात आपल्या ह्याच्यामध्ये, ती कंपन्या महत्वाची आहे आणि त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करू शकतो सुद्धा. की आता ओ म्हणताना आतमध्ये जे कंपन्या येतात ती पण खूप महत्वाची असतात. तर आता आपण पुढचा मंत्र बघूया. हा मंत्र म्हणजे श्लोकासारखा आहे. त्याचा पद म्हणजे 4 पद केली आहेत त्यांनी. पण आपण सगळं प्रश्नोपनिषद आपण गद्यामध्येच वाचतोय, त्यामुळे गद्यामध्ये वाचलं तरी चालेल. तिस्रो मात्रा मृत्युमत्यप्रयुक्ता अन्योन्यसक्ताः अनविप्रयुक्ताः
क्रियासु बाह्यान्तरमध्यमासु सम्यक् प्रयुक्तासु न कंपते ज्ञः. हम्म. तर याच्यामध्ये ते म्हणतात आहे की शब्द सांगते तिस्रः मात्राः म्हणजे या 3 मात्रा एकैकशः प्रयुक्ताः म्हणजे एक एक वापरलं तर एक एक वापरलं तर काय होतं चेत मृत्यू मत्यः म्हणजे ते सगळं शाश्वत आहे आणि आपल्याला माहित आहे की नुसतं म्हटलं किंवा उ म्हटलं तर आपल्याला पुन्हा जन्म मिळतो. पुन्हा जन्म मिळतो याचा अर्थ एकदा मरावं लागतं ना, मग आपल्याला दुसऱ्यांदा जन्म मिळतो. तसंच त्यांना त्या याच्यामध्ये म्हणायचं की मृत्यू मृत्यू मत्यः जे म्हणायचंय त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं त्यांना की अशाश्वत आहे जर का वेगवेगळं म्हटलं तर. आणि मग ते म्हणतात अन्योन्य सप्ताह म्हणजे एकजीव झालेलं जर का तुम्ही म्हटलं तर ते खूप प्रभावी आहे. तर त्याच्या पुढे शब्द त्यांनी वापरलाय अन विप्रयुक्त भवती म्हणजे त्याचा अर्थ मी जेव्हा एक्सप्लेन करते तेव्हा सांगते एकत्र झालेल्याच कशा एकत्र झालेल्या बाह्याचं मधल्याचं आणि अंतराचं 3 शब्द तिथे आहेत. बाह्य अभ्यंतर आणि मग मध्यमा म्हटलंय त्यांनी ते पण आणि क्रियासू म्हणजे बाह्यक्रम आतल्या आतल्या वृत्ती आणि सगळं एकत्र करून असं सगळं करतोय आपण या मंत्रामध्ये आपण करतो. सम्यक प्रयुक्तासु म्हणजे योग्य पद्धतीने वापरला तर योग्य पद्धतीने म्हणजे आता आपण बघितलं की तसं आपल्याला म्हणायला पाहिजे की. आणि नंतर त्यांनी ज्ञच म्हटलंय ज्ञ म्हणजे ज्ञानी भवती असा अर्थ आहे त्याचा. आणि न कंपते म्हणजे तो स्थिर चित्त होतो. तर पूर्ण आपण अर्थ बघायला गेलो तर हा ऍक्च्युअली मंत्र ऋग्वेदातला आहे पण तिथे त्यांनी घेतलाय कारण तो आपण ओंकाराबद्दल बोलतोय म्हणून. पुढचा मंत्र सुद्धा ऋग्वेदातला आहे. तर ओंकारच्या 3 मात्रा एक सॉरी सॉरी नाही नाही एक मला वाटतं तिथे टायपो आहे का आपल्या वरती श्लोकामध्ये बाह्यांतर मध्यमासू आहे त्याच्याऐवजी ते बाह्याभ्यंतर मध्यमासू व्हायला पाहिजे का? तिथे तुमचं संधी आहे लाल बाह्य आणि अक्षरात आची संधी. लाल अक्षरातला जो वरचा जो मंत्र मी वाचला ना तिथे तिसरी ओळ म्हणते ना. तिसरी ओळ तिथे मला वाटतं एक टायपो झालाय. ओके बघेन मी. बाह्यांतर मध्यमासू झालंय पण ते मला मध्यमासू वाटतं बाह्य आणि अभ्यंतर राहिलंय मला वाटतं. नाही ते मला वाटतं तिथे संधी झाली आहे म्हणून. बरं मी चेक करेन आणि आय चेक इट. ह्याची आणि अंतराचे मध्यमासू पण इथे बाह्यांतर मध्यमासू. ओके बाह्यांतर हो बरोबर आहे भ्य राहिलाय तिथला राहिलाय. ओके नाही खालच्या ह्याच्यात मी घेतलाय वरती खालच्या ह्याच्यात बरोबर आहे वरती मला वाटतं ते ऍक्च्युअल श्लोकामध्ये राहिलाय कारण मी म्हटलं ते चुकीचं म्हटलं मला वाटतं. या हो बरोबर आहे इथे भ्य जो आहे तो वरती पाहिजे पुन्हा कडे ते टाईप. ओके जाऊया पुढे. अभ्यंतर हा तर हा मंत्र ऋग्वेदातला आहे आणि त्यांनी म्हटलंय की ओंकाराच्या तुम्ही 3 वेगवेगळ्या मात्रा जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला जे रिझल्ट मिळतात ते अशाश्वत आहेत म्हणजे मृत्यू मत्य असे आहेत. तर म्हणजे अर्थातच कारण ते म्हणतात त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा जन्म मिळणार आहे म्हणजे मध्ये मृत्यू होणारच. तर असा अर्थ तिथे घेतलाय त्यांनी.
पण जेव्हा आपण पूर्ण ओचा उच्चार करून म्हणणार आहोत, तर याच्यामध्ये त्यांनी म्हणजे माझ्या समजेने असं सांगितलं की काही लोक काय करतात ते अ, अमेरिकन होतात आणि त्याला आ उ म असा उच्चार करतात. म्हणजे त्यांना तीन वेगवेगळं करून म्हणायचं असेल तर अ उ म न म्हणतात आ म्हणतात, मग ओ म्हणतात, मग म म्हणतात. तर ते चुकीचं आहे, कारण की जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ऋग्वेदाची शक्ती एकत्र करत असतो, आणि जेव्हा आपण उ म्हणतो आहे तेव्हा आपण अ, यजुर्वेदाची शक्ती करत असतो, आणि जेव्हा तिन्ही एकत्र म्हणतो तेव्हा आपण सामवेद पण त्याच्यात घेत असतो. तर म्हणून उ म याचे उच्चार जसं आपण म्हटलं आता या दोघांनी जे म्हटलं ते बरोबर पद्धतीने म्हटलं की ओ हा पूर्ण उच्चार करायचा आहे, आ उ म असा नाही करायचा आहे. तर मला पण माहिती आहे की खूप लोक असंच शिकवतात की विशेषतः योगाचे जे लोक असतात ते तसं शिकवतात की आ म्हणा, मग ओ म्हणा, मग म म्हणा. तर ते चुकीचं आहे उच्चार आहे. एनिवे, तर आता आपण हे जे बघतोय त्याच्यामध्ये पुढचा शब्द होता अन्योन्य सप्ताह. अन्योन्य सप्ताह म्हणजे एकजीव झालेले. आणि त्याच्यानंतर विप्रयुक्त असा शब्द आहे. पण विप्रयुक्त म्हणजे हा पण खूप गमतीदार शब्द आहे. त्याचा अर्थ पगारी नोकर जे असतात ते जसं काम करतात, किंवा म्हणजे तुमच्याकडे कोणी नोकर येणार असेल तो बरोबर सकाळी तुमच्याकडे येतो आणि संध्याकाळपर्यंत काम करतो, असं रोज आपलं रेग्युलर जे काम करतो अशा प्रकारचा अर्थ विप्रयुक्त हा मध्ये आहे की पगारी नोकर जसं काम करतो तशा प्रकारचं काम करायचं. आता इथे कोणी नोकरीवर आहे का? नाही आहे, कारण हा फक्त शब्दशः त्यांनी घेतलाय की त्याचा अर्थ क्रियासू. क्रियासू म्हणजे जे काय आपण काम करतो आहे ते काम रोज करायचं, नियमितपणे करायचं, असा त्या शब्दाचा अर्थ आहे विप्रयुक्त. आता विप्रयुक्त म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण त्याच्यामध्ये त्यांनी साहित्यिक पद्धतीने म्हटलंय की विप्रयुक्त च्या आधी दोन नकार घेतले आहेत. म्हणजे सुद्धा नकार आहे आणि ना म्हणजे सुद्धा नकार आहे. तर दोन नकार असले की त्याचा उलटा अर्थ होतो ना, म्हणून मग त्यांनी असं दोन नकार आणि नंतर विप्रयुक्त म्हटलंय. मुख्य म्हणजे त्या शब्दावरती भार देण्यासाठी त्यांनी आधी दोन नकार वापरलेले आहेत. तर बेसिकली त्यांना हेच म्हणायचं आहे की तुम्ही हे जे ध्यान करणार आहात, ओंवरचं जे तुम्ही ध्यान करणार आहात ते तुम्हाला रोज करायला पाहिजे, आणि ठराविक पद्धतीने करायला पाहिजे. तर हे जे ध्यान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मरेपर्यंत करायचं आहे, ते पण त्यांनी सांगितलंय की जे करणार आहोत तुम्ही ते सगळं ध्यान आपल्याला मरेपर्यंत करायचं आहे आणि रोज करायचं आहे. तसं केलं तर तुम्हाला जे काय फळं त्यांनी सांगितले ते आपल्याला मिळणार आहे. अम, तर आता आपण हा जो शब्द बघितला ओंकार, ओंकारामध्ये आपण विराट रूप, हिरण्यगर्भ आणि अंतर्यामी अशा सगळ्या ब्रह्माच्या रूपांचं एकत्र करून आपण तिथे म्हणतो आहे. तर अ, तो उच्चार बरोबर पाहिजे, आणि नोकरी करण्याचं असं तसं सतत ती क्रिया आपल्याला करायची आहे. तर जेव्हा आपण ध्यान करतो आहोत तेव्हा अनेक वेळा अ, तो उच्चार आपल्याला करायचा असतो, आणि जेव्हा आपण तोच उच्चार एकदम, आता जसं आपण 5 वेळा म्हटलं, पण जेव्हा आपण ऍक्च्युअली साधना करतोय तेव्हा आपल्याला अनेक वेळा म्हणावं लागतं. तर जे आपण अनेक वेळा म्हणतो त्याला अभ्यास म्हणतो. अभ्यास करायचा असतो आपल्याला या मंत्राचा. आणि याच्यामध्ये आणखीन आपल्याला शब्द होता ते आपण आत्ताच बोललो, बाह्य, अभ्यंतर, मध्यमासू. तो आपण शब्द आता बघितला होता की त्याच्यामध्ये आपण माझ्या वरच्या श्लोकामध्ये चुकलेला होता. त्याच्यामध्ये बाह्य म्हणजे विराट, आणि हिरण्यगर्भ म्हणजे ते मध्यमासू, आणि मग अंतर म्हणजे बाकीचं सगळं म्हणजे सूक्ष्म शरीर, अ, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, आणि आतलं त्याचं जे काय असेल कारण शरीर, असं सगळं एकत्र करून आपण इथे प्रार्थना करतो. तर अम, इथे हा, आणि त्याच्यापासून काय होतं तर ज्ञः असा शब्द वापरलाय त्यांनी, आणि ज्ञः आणि न कंपते,
न कंपते तर आपल्याला कळलं की त्याच्यामध्ये ही जी व्यक्ती आहे तिचं मन सगळं स्थिर होतं. आणखीन तिच्या कुठलंही वादळ आलं किंवा कुठलीही सिच्युएशन असली तरी ही जी व्यक्ती आहे ही स्थिर होती. म्हणजे मेल्यानंतरच नाही, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला जे स्टेबिलिटी लागते ती स्टेबिलिटी याच्यामुळे येऊ शकते. तर असं आपल्याला या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आणि तो पुन्हा विप्रयुक्त असं ते ध्यान करत असतो. तर आता आपण अम, हा तर आपण हा तर मंत्र ऋग्वेदातला घेतलाय, पण हा खूप चांगला मंत्र आहे, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की तुम्हाला पूर्ण ओंकाराचा जर का तुम्ही ध्यान केलं तर तुम्हाला काय मिळतं, की तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाता असं आपल्याला सांगितलंय. तर आता पुढचा जो मंत्र आहे तो पण ऋग्वेदातला आहे. तर तो म्हणजे ऍक्च्युअली ते आपण संपोधनाचा असा हा मंत्र आहे. तर तो पण आता बघूया आपण. हम्म, दिसतंय? हो, दिसतंय. हो. ऋग्भिरेतं यजुर्भिरन्तरिक्षं सामभिर्यत्तत् कवयः कवयो वेदयन्ते यतन एनान्वेति विद्वान् अमृतम् अभयं परं चेति. शब्दांचा अर्थ बघूया आपण. तर ऋग ऋग्भी ऋग्भिही असा जो शब्द वापरलाय त्याचा अर्थ ऋग्वेदाच्या मंत्राने. नंतर म्हटलंय एकदम यजुर्भिही म्हणजे अ, यजुर्भिही अंतरिक्ष म्हणजे अ, अंतरिक्ष लोकात अ, यजुर्वेद मंत्रामुळे आपल्याला पुढे जाता येतं. नंतर सामभिही या कवयः म्हणजे कवय म्हणजे वैदिक गुरु. तर सामवेद मंत्रामुळे पुढे काय होतं ते वेदयंते म्हणजे ते ते साधूना ज्ञात आहे ते तत् म्हणजे त्याला ब्रह्मलोकम आपनोते म्हणजे ब्रह्मलोक प्राप्त होतो. यात शांतम म्हणजे परम शांती आपण म्हणतो. परम शांती नंतर अजरम अमृतम अभयम असं सगळं त्याला मिळतं. परत परमतम विद्वानम ओंकारेण आय आयतन आयत आयतनेन म्हणजे ओंकाराच्या आश्रयाने अ, एव अन्वेती म्हणजे जातो. इति इति शेवटी म्हटलंय याचा अर्थ प्रश्न 5 इथे संपतो असा अर्थ आहे. तर आता ऋग्वेद मंत्रामुळे हा भूभाग म्हणजे त्यांनी आणखी स्प्लिट केलेलं आहे. मागच्या मंत्रात सांगितलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांनी इथे सांगितलं की ऋग्वेद मंत्रामुळे तुम्ही भूलोकात पार करू शकता. नंतर मधलं जे अंतरिक्ष आहे ते तुम्ही यजुर्वेदामुळे पार करू शकता. नंतर स्वर्गलोक वगैरे आणि त्याच्यानंतर सामवेदाच्या मंत्रामुळे तुम्ही ब्रह्मलोकात ब्रह्मलोक प्राप्त करू शकता. तर ओंकाराचा आधार देऊन ज्ञानी पुरुष ह्या श्रेष्ठ लोकात जातात आणि तिथेच गेल्यानंतर त्याची स्थिती शांत अजर अभय आणि अमर अशी होते. आता ह्याच्यातले जे आपल्याला हा खूप चांगला मंत्र आहे, कारण याच्यामध्ये ओंकारापासून 4 फळं त्यांनी आपल्याला सांगितले म्हणजे एक त्याने सांगितलंय की भूलोकात पार करायचं. दुसरं
स्वर्गलोक त्याला मिळवून देतो, नंतर ब्रह्मलोक प्राप्ती करून देतो आणि शेवटी मोक्ष मिळतो. तर मोक्ष मिळतो हे फक्त या मंत्रामध्येच आपल्याला सांगितलंय. आणि तो मंत्र मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की आपण म्हणतो की ओंकारामुळे तुम्हाला मोक्ष मिळत नाही, पण ओंकारामुळे तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाता आणि ब्रह्मलोकात जर तुम्ही काही अभ्यास केला आणि साधना केली तर त्या साधनेने तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. आणि अर्थातच क्रममुक्ती तशीच असते की क्रममुक्तीमुळे तुम्ही ब्रह्मलोकापर्यंत जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काय साधना कराल त्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. दुसरा भाग म्हणजे ब्रह्मलोकात गेल्यानंतर जर का प्रलय जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. तर या दोन कंडिशन मध्ये तुम्हाला मोक्ष मिळतो. असं नाही की आता मी ओंकाराची प्रार्थना केली जन्मभर तर मला लगेच मोक्ष मिळेल असं नाही. तर ह्याच्यामध्ये हा तर ह्याच्यामध्ये क्रममुक्तीचा हा जो दुसरा भाग आहे तो पण त्यांनी इथे सांगितलाय. तर दुसरा भाग म्हणजे अहम ब्रह्मास्मी याचा तुम्हाला तिथे साक्षात्कार होतो आणि असा साक्षात्कार झाला की तुम्हाला अ, मोक्षच मिळतो. तर हा जो दुसरा भाग आहे तो पण त्यांनी इथे सांगितलाय. तसा जर का तुम्ही केला क्रममुक्तीचा पहिला भाग म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत जायचं आणि दुसरा भाग म्हणजे अम, तिथे जाऊन तुम्ही जेव्हा प्रार्थना करतात आणि तुम्हाला साक्षात्कार होतो आणि तिथे तुम्हाला साक्षात्कार झाल्यानंतर मग तुम्हाला मोक्ष मिळतो. तर असा ही जी आपण सगळी आता प्रार्थना केली त्या संपूर्ण प्रश्नाचं जे उत्तर आपण बघितलं त्याला ओंकार उपासना म्हणतात. पण वेदामध्ये आणखीन एक वेगळा विषय आहे त्याला म्हणतात ओंकार विचार. ओंकार विचार जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण ओंकाराबद्दलची आणखी खूप माहिती आहे असं म्हणतात, पण मी ते पाहिलेलं नाही. तर माझे स्वामीजी असं म्हटले की हे जे आपण शिकलो त्याला ओंकार उपासना म्हणतात आणि इथे हा प्रश्न 5 संपला. खूप आपण ओंकाराबद्दल बोललो. आपण हे म्हणूया. हम्म. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.